ओम नमो भगवते वासुदेवाय. राजा परीक्षितानं शुक महामुनींना या भुवनकोशाचं वर्णन जेव्हा विचारलं, तेव्हा शुक महामुनी त्याला एक एक करत सांगायला लागले. ही जी वर्णनं त्याने सांगितली, ही वर्णनं महर्षी व्यासांनी आणि अन्य ऋषींनी योग बलानं आपल्या दिव्य दृष्टीतून प्रत्यक्ष केलेली आहे. त्या वर्णनांशी आजचं दिसणारं भूगोलीय किंवा खगोलीय वर्णन हे जर ताडून बघायचं म्हटलं तर ते तसं जुळेल असं नाही. याचं कारण यदृष्टम यत्सृष्टम तन्नष्टम. भौतिक जगतामध्ये सतत अनेक उलथापालथी होत असतात. महापूर येतात, भूकंप होतात, आवर्षण येतं आणि अनेक बदल त्या ह्याच्यात होतात. याचं वर्णन एवढ्यासाठीच करायचं आहे की ज्या परब्रह्म परमात्म्याच्या ठिकाणी पहिला संकल्प उठला, एकोहम बहुश्याम प्रजाये, त्या संकल्पाप्रमाणे त्यानं आपल्या ठिकाणच्या मायाशक्तीच्या बळावर हे जे ब्रह्मांड निर्माण केलं. बरं, हे एकच एक ब्रह्मांड नाहीये, अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं भगवंताचं परब्रह्माचं वर्णन करतात. तेव्हा त्या परब्रह्माचं परमात्म्याचं ज्ञान करून घेण्यासाठी त्यांनी जे जे निर्माण केलंय त्या गोष्टींचा विचार करता करता देशाच्या प्राधान्य जर विचार करायला लागलो तर दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीला कुठे ना कुठेतरी सुरुवात आहे आणि कुठे ना कुठेतरी अंत आहे. पण ज्यानं निर्माण केलं तो अनादि अनंत आहे. दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा निराश करत ती बाजूला टाकत ज्यानं निर्माण केलं त्याच्याकडे जर आपण जायला लागलो तर शेवटी परब्रह्म परमात्म्याकडे. तसंच काळाच्या प्राधान्यानं जर विचार केला, निर्मित प्रत्येक गोष्ट तिला काळाच्या संदर्भात सुद्धा काही आरंभ आहे आणि अंत आहे. पण ज्याने हे निर्माण केलं तो अनादि आहे आणि अनंत आहे. तेव्हा दिसणाऱ्या अनुभूतीत येणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करता करता विचार कुठपर्यंत जायला पाहिजे तर तो त्या परब्रह्म परमात्म्यापर्यंत जायला पाहिजे, त्या निर्मात्यापर्यंत जायला पाहिजे, त्या सृष्ट्यापर्यंत जायला पाहिजे. आपल्याला जी इंद्रिय मिळाले त्या इंद्रियांचे काही विषय ठरलेले आहेत. शब्द स्पर्श रूप रस गंध हे विषय आहेत. त्या विषयांचे काही काही भोग घेणारे वेगवेगळी इंद्रिय आहेत. पण त्या इंद्रियांशी आणि विषयांशी जेव्हा वृत्ती गुंततात तेव्हा आपण ह्या भौतिकात अडकून राहतो. पण ह्या विषयांचा आणि इंद्रियांचा जर आपण मानसिक दृष्ट्या त्याग केला किंवा त्यांच्याकडे उपेक्षा केली तर त्या वृत्ती निर्विषय आणि निरिंद्रिय होऊन भगवंताकडे पोहोचतात. हे जे सगळं वर्णन आहे हे परीक्षिताला त्या भगवंताकडे एकाग्र व्हायला मदत व्हावी एवढ्यासाठी शुक महामुनींनी सांगितलंय. ते सांगताना ते म्हणाले की ह्या सगळ्या भूभागांमध्ये ज्याला वर्ष असं नाव आहे त्या सगळ्यांमध्ये भारतवर्ष ही कर्मभूमी आहे आणि बाकीचे सगळे 8 भूभाग जे आहेत, भूलोक जे आहेत, हे स्वर्गवासी पुरुषांच्या स्वर्ग भोगांसाठी ज्यांचं पुण्य शिल्लक आहे अशांसाठी ते राखीव आहेत. आणि म्हणून त्यांना भूलोकातला स्वर्ग किंवा भौम स्वर्ग असंही म्हणतात. एकेकाळी अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश, ब्रह्मदेश किंवा खाली इंडोनेशिया, बाली, सुमात्रा हे सगळे भारतवर्षाचा भाग होते. आता जरी त्यांना काही वेगळं अस्तित्व असलं, नावं असली तर हे सगळे एकाच भारतवर्षाचा भाग होते. ह्या व्यतिरिक्त जे काही भूभाग आहेत हे सगळे भूभाग हे भोगभूमी आहेत आणि भारतवर्ष ही कर्मभूमी आहे. त्या भौमस्वर्गामध्ये देवतुल्य माणसांच्या
आयुष्याची गणना 10,000 वर्ष अशी होते आणि त्यांना 10,000 हत्तींचं बळ प्राप्त झालेलं असतं. त्याचप्रमाणे त्यांचं शरीर सुद्धा इतकं सुदृढ असं की जणू काही इंद्राचं वज्रच शोभावं. त्या शरीरामध्ये शक्ती, यौवन, उल्हास, उत्साह या सगळ्यांमुळं दीर्घ काळापर्यंत नाना विषय भोग घेण्याची ताकद त्यांच्या ठिकाणी असते. आणि शेवटी जेव्हा सगळे भोग समाप्त होतात आणि त्यांच्या आयुष्यातलं केवळ एकच वर्ष शिल्लक राहतं, त्यावेळेला त्यांच्या ज्या स्त्रिया आहेत त्या गर्भधारण करतात आणि एक प्रकारे ह्या भौमस्वर्गातला काळ हा सदा सर्वदा त्रेतायुगासारखाच चालत असतो. त्या भौमस्वर्गामध्ये अनेक असे आश्रम आहेत, भवन आहेत, भूभाग आहेत, पर्वतांचे घाट आहेत की ज्यांच्या ठायी असलेल्या सुंदर अशा वनांमध्ये, उपवनांमध्ये सगळ्या ऋतूंमध्ये उपलब्ध होणारी फुलं, फळं आणि नवीन कोवळी पालवी हे सगळं आपल्याला बघायला मिळतं. सगळे फळं देणारे वृक्ष या फळांमुळे लगडून नम्र झालेले असतात, वाकलेले असतात. त्यांना वेढून राहिलेल्या लता वेलींमुळे ते वृक्ष सुद्धा अतिशय सुशोभित दिसतात. तिथे वाहणारं निर्मळ असं पाणी हे सुद्धा विस्तीर्ण अशा जलाशयांमध्ये साठवलेलं दिसतं आणि ज्याच्यामध्ये अनेक प्रकारची निरनिराळ्या गंधांची, रंगांची, वासांची कमळं फुललेली असतात आणि त्या सुगंधानं आनंदित होऊन राजहंस, जलमृग, कारंडव, सारस, तकवा इत्यादी पक्षी आपल्या विविध बोलींमध्ये पूजन करत स्वैरपणे हिंडत असतात. ह्या आश्रमांमध्ये, भवनांमध्ये, पर्वताच्या रांगांमध्ये, घाटांमध्ये आणि बाकीच्या जवळपासच्या जलाशयांमध्ये तिथले जे काही स्वामी असतील त्यांच्या अनेक सुंदर स्त्रिया, देवांगना त्यांच्याबरोबर कामोन्माद सूचक असे हास्यविलास करत असतात. नेत्रकटाक्षानं एकमेकांना प्रसन्न करत असतात, जलक्रीडा करत असतात आणि असा स्वच्छंद विहार करता करता ते एकमेकांचा तिथल्या आपल्या अनुचरगणांचा सुद्धा विविध सामग्रीनं आदर सत्कार करत असतात. ह्या सगळ्या 9च्या 9 भूभागांमध्ये, वर्षांमध्ये परमपुरुष भगवान नारायण तिथल्या सर्व लोकांवर, मनुष्य जातीवर अनुग्रह करण्यासाठी अजून सुद्धा तिथे विराजमान आहेत, उपस्थित आहेत. मग इलावृत वर्षामध्ये आणखीन काय वेगळी परिस्थिती आहे पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.